भोकर मतदारसंघात खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेला नग्न प्रतिसाद मिळत असल्याने आणि त्यांच्या समाज माध्यमातून होत असलेल्या चर्चा यामुळे भाजप गटात मोठी चिंता व्यक्त केली जाते। खासदार अशोक चव्हाण यांच्या पिंपळगाव येथील सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना स्थानबद्ध केल्यानंतर आता बारड तालुका मुदखेड येथील त्यांच्या सभेच्या अगोदर स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून गावातील दुकानदारांना आणि हॉटेल मालकांना आपली प्रतिष्ठानं बंद करून सभेला हजर राहावं लागेल अशी ताकीद दिल्याची चर्चा आहे। आरक्षणासाठी कटिबद्ध चव्हाण नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार चिखलीकर यांना मतदान करावं अशी साद खासदार अशोक चव्हाण यांनी बारडकरांना घातली। मराठा आरक्षणासाठी मी कटिबद्ध असल्याची ही भावना व्यक्त करीत राज्य सरकारने दिलेल्या 10% आरक्षणाची पाठराखण केली। काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण आणि प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे आणि अशोक चव्हाण यांच्या सभेला गर्दी जमत नसल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा असताना बारडमध्ये अशोक चव्हाण यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी काढलेल्या फरमानामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत। भोकर मतदारसंघात मराठा आरक्षण विषय गंभीर बनला असून भाजपाची चिंता वाढली। न टिकणारे आरक्षण देऊन सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसलं असल्याने मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील मराठा समाज भाजपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विशेष करून आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राहिलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्यावर नाराज आहेत अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। त्याचबरोबर बारड व परिसरात खासदार प्रताप पाटील यांनी गेली 5 वर्ष तोंड न दाखवल्याने मोठा रोष दिसून येतो। यातच बारड येथील सभेला उमेदवार असलेल्या खासदार चिखलीकरांनीच मारलेली दांडी मोठा चर्चेचा विषय बनला। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आमचं मत महत्वाचं आहे, आमच्या भूमिका या महत्वाच्या आहे। दर 5 वर्षाला जर आमच्या भूमिका जर आपण बदलू लागलो तर मग आमचं नुकसान आम्हीच करणार आहोत, आमच्या पायावर दोंडा आम्हीच मारणार आहोत। जबाबदार कोण? दर 5 वर्षाला सिनेमा पाहिल्यासारखं आपण जर काही निर्णय घेणार असू मित्र तर आपल्याला समजलं पाहिजे आपला सर्व परिसराचा विकास करायचा आहे। सत्तेमध्ये असल्याशिवाय होऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा। मी तुम्हाला सांगतोय ना, बाळासाहेबांनी सांगितलं, पाण्याचा विषय सांगितला, महामार्गाचा विषय सांगितला, अनेक गोष्टी सांगितल्या। मला सांगा, सत्तेमध्ये असलं तर होईल का सत्तेच्या विरोधात राहून होणार आहे? सांगा मला। आपल्याला कामं करायची आहेत ना? काय पाहिजे आपल्याला? काम पाहिजे की 5 वर्ष विरोधात ओढायचं? आपल्याला काम करायचंय, बारडचा विकास करायचा आहे। समृद्धी महामार्गासारखा हा जो दुसरा महामार्गाचा विषय मगाशी बाळासाहेबांनी सांगितला, आपल्या शक्तीपीठाचा महामार्ग, ही सगळी कामं केव्हा होतील? रेल्वेची कामं केव्हा होतील? आपल्या भागात सिंचनाची कामं होतील, हे केव्हा होतील? ज्या वेळेस आपल्या हातामध्ये सत्ता येईल आणि देशाचा प्रधानमंत्री असल्यासारखा मोदी साहेब ज्या दिवशी आपल्या बरोबर राहतील आणि राहणार तर मग आपलं काम कोण रोखू शकतंय? मला सांगा, रोखू शकते म्हणे? काल मोदी साहेब आले होते, मी त्यांना बोललो, मोदी साहेबांना काल बोललो मी, म्हणजे साहेब आमचे प्रश्न आहेत, आरक्षणाचा विषय आहे, आपले सामाजिक प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, विमानाचे प्रश्न आहेत। मोदी साहेब म्हणाले 400 पार करा, मी तुमच्या बरोबर आहे, चिंताच करू नका। देशाचा प्रधानमंत्री ज्यावेळेस मोकळी भूमिका घेतो, मला म्हणाले की माझ्या वडिलांचा चहाचा स्टॉल होता गुजरातमध्ये। कोण म्हणाले? मोदी साहेब मला म्हणाले माझ्या वडिलांचा चहाचा स्टॉल होता। मी काय मोठा माणूस प्रधानमंत्री नाही झालो। चहाचं दुकान होतं माझं, असं एक चहाचं दुकान, त्या चहाचं दुकान माझे वडील सांभाळायचे। एक माणूस माझ्याकडे, म्हणजे काँग्रेसचाच माणूस होता, नेहमी चहा प्यायला माझ्याकडे सकाळी। इतक्या वर्षानंतर तो मला भेटला, मी त्याच्या पोराला भाजपचा खासदार करून टाकला। मोदी साहेबांनी मला बसले बसले सांगितलं, मला कुठं बोलायचं नाही, मी काय ते खरं बोलतो। त्यामुळे देशाचा प्रधानमंत्री ज्या वेळेस एवढं मोकळं बोलतो, विचार करा। आता मला असे बाळासाहेब म्हणले अमुक पाहुणे आले बाहेरून, काल सभागृहात घेतली। मला सांगा हो, बाळासाहेब फोनवर भेटतात किंवा मला तर भेटतात का? बाळासाहेबांना कधी फोन लावा, बाळासाहेबांना कधी फोन लावा, दिवसा लावा, रात्री लावा, दुपारी लावा, 2 वाजता लावा, 1 वाजता लावा, रात्री बाळासाहेब उचललं, काय साहेब काय झालं?
ते बाळाला भाषा हुशार आहेत, तर कळतं काय केलं पाहिजे. आपण हुशार आहात, आपण आमचा मान सन्मान नेहमी राखला आहात. कठीण प्रसंगाला सुद्धा आपण माझी साथ सोडलेली नाही. तेव्हा जेवढे आपले आभार मानावे मनापासून हात जोडतो आणि आपल्या सर्वांचे आभार असतात. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.